गाय स्ट्रगल मेहनत बघा सम्राटवाल्यांची. भाई 10,000 रुपये माझ्याकडनं घेऊन जायचे आणि तिकडे ते बाहेर काय कबाब पाव शेकून यायची. तर ते 10,000 रुपये सो जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. माझ्या सर्व रसिक प्रेक्षक मायबापांचा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी विशाल संघारे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि सर्वात पहिलं तर रसिक मायबाप तुमच्या सर्वांचा मी क्षमा प्रार्थी आहे, कारण की 1 वर्ष तरी झालं असेल माझे ब्लॉग वगैरे आले नाहीत काही कारणामुळे. सो यापुढे असं काही होणार नाही, यापुढे कंटिन्यूस आपले ब्लॉग येत राहणार आहेत. आणि ह्या आजच्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही लोक कंटिन्यू राहा, कारण की आजचा ब्लॉग खूप मस्त आणि मजा मस्ती होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे, तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलं असेल पण तरी मी तुम्हाला सांगतो. आजचा ब्लॉग असा आहे की आज आपली ढोलताच्या पथकाची प्रॅक्टिस आहे. गेल्या अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. सो आजचा विषय असा आहे की गेल्या रविवारी आपल्या ढोलताच्या पथकाची सराव समारंभ आपला झाला. सो आज आपला पथकाची पहिली प्रॅक्टिस आहे आपल्या ढोलताच्या पथकाची. आणि त्याचबरोबर जसं तुम्हाला माहिती आहे माझं स्वतःचं रणरागिनी महिला क्रीडा मंडळ दहीहंडी पथक आहे आणि आपली दहीहंडी जवळ येते आहे. सो आज त्याची मीटिंगसुद्धा आहे. सो आज हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत राहा, आज मजा येणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण कॅप्चर करणार आहोत. सो वॉच इट. सो गाईज आता आपण चाललो आहे आपल्या शाखेमध्ये ब्लड टेस्ट. आज ब्लड टेस्ट करायला, म्हणजे आपल्या शाखेमध्ये आज राजसाहेब सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाखेमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. सो आपण आता तिकडेच चाललो आहे. सो चला आपण तिकडे जाऊया आणि पटकन जाऊन तिकडे जाऊन भेटूया. आपल्याला कोण आलंय, कोण आलंय, कोण आलंय. चला तिकडे जाऊन भेटूया आणि मग भेटू. चलो आपण जसं आता शाखेमध्ये आलो आहे आणि इथे ब्लड टेस्टचा कार्यक्रम चालू आहे. मम्मी, उपशाखाध्यक्ष, शहराध्यक्ष, वहिनी वहिनी आमचे शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष, सॉरी उपशहराध्यक्ष. सो गाईज आम्ही लोक आता आलो इथे पिझ्झा खायला. आमच्या मॅडम पिझ्झाची ऑर्डर देत आहे. जर आता पिझ्झा वगैरे खायला आलो आहे. चला पिझ्झा वगैरे खाऊया आणि मग भेटूया. साम्राज्य ढोलताच्या पथक मीराबाईचा ट्रस्ट जो आहे आपला खूप चांगला मित्र आणि खूप चांगला वादक आहे. आपण पहिल्यापासून त्याच्यावर वादन केलं आहे आणि साम्राज्यामध्ये सुद्धा आपण भरपूर वेळा वादन केलं आहे. तो आज त्यांचा 20 तारखेला येत्या वाद्यपूजन सोहळा आहे. तर मी येतो आहे, आमचा सम्राट ढोलताच्या पथक येतो आहे आणि जल्लोष होणार आहे तिकडे आपल्या सगळ्या वादकांचा. तर आम्ही येतो आहे, तुम्ही सुद्धा या. आणि हे भाऊ लोक मीरा रोडवरनं मला हिंगोलीला द्यायला आले. सो त्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू तुला सर्वांना. असा प्रयत्न राहू दे आमच्या पाठीशी आणि सम्राट ढोलताच्या पथकात आणि साम्राज्य पथकाचं जे काही मैत्रीचं नातं आहे हे पुढे असं टिकू दे. बाप्पाच्या मी प्रार्थना करतो आणि वाटचालीसाठी साम्राज्य ढोलताच्या पथकाला सम्राट ढोलताच्या पथकाकडून खूप खूप सारे गणपती बाप्पा. सो गाईज आपण आलो आता आपल्या ढोलताच्या पथकाच्या प्रॅक्टिसला आणि मागे बघू शकता आपले सगळं सामान आलं आहे आणि आपली पब्लिक आणि त्यामध्ये अजून 2 जणांची एंट्री इथे.
सो चला आता आपण डायरेक्ट आपलं वादन चालू करू. आपलं पथकाची प्रॅक्टिस आहे, आज प्रॅक्टिस चालू करू. थोड्या वेळामध्ये आपली रणरागिणी महिला क्रीडा मंडळाची मीटिंगसुद्धा आहे. तर चला आपण पटकन चालू करू आणि मग डायरेक्ट भेटू. गाय स्ट्रगल मेहनत बघा सम्राटवाल्यांची, हे बघा, आणि ते मागे बघा स्ट्रगल 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 स्ट्रगल. हा ह्याचं काय मध्येच वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या बाई लाजला पोरगा. स्ट्रगल 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 बोलते. सो आता जस्ट आमचा ब्रेक टाइम झालाय. भाई ताशावरती तुफान तुफान तुफान. मजा आली मजा आली मजा आली मजा आली. कशी ती चला भाई आता जस्ट ब्रेक टाइम झाला आपला. आता पथक आपल्यासाठी समोसा पावाची सोय केलेली आहे आणि त्याचे स्पॉन्सर आहेत सक्षम आणि आणि भाई एक असा व्यक्ती आमच्याकडे, थांब ना, एक असा व्यक्ती आमच्याकडे ज्याला टोल वाजवता येत नाही, पण त्यांनी बॅक टू बॅक 2 संडे 2 हातोड्या तोडल्या. सिद्धू जंगम 2 आठवड्यात 2 हातोड्या, 2 रविवार 2 हातोड्या तोडून टाकल्या साहेबांनी. विषय वेलकम गाईज. जस्ट प्रॅक्टिस झालेली आहे नाही बघा. चला जस्ट आपली प्रॅक्टिस वगैरे झाली. आता आपण चाललोय आपल्या गोडाऊनला ढोल ठेवायला. ढोल दाखवतो सगळे घेऊन चालले तिकडे दिसत आहेत. चला आता आपण जाऊ आपल्या गोडाऊनला. जस्ट आपली प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे. तर आपण गोडाऊनला चाललो आपल्या. सो चलो डायरेक्ट गोडाऊनला जाऊन भेटू. सो गाईज जस्ट आत्ता आमचं जस्ट झालेलं आहे सगळं वादन वगैरे करून, आणि आता जस्ट मी घरी आलो आहे. आता हे सर्व सेट करतो. संध्याकाळी आता थोड्या वेळानंतर 1 तासानंतर आता परत मीटिंग आहे आपल्या रणरागिणी महिला क्रीडा मंडळाची. सो तेव्हा भेटू आपण. आता फ्रेश वगैरे होतो. सो चलो. सो गाईज
भूतटकी आलेली आहे आणि लाईफ आयुष्यामध्ये 2 वर्षानंतर फर्स्ट टाइम काहीतरी आणलंय खायला आम्हाला. 2 वर्षामध्ये 2 वर्षात फर्स्ट टाइम. नाहीतर जेव्हा बघावा तेव्हा विजी हे खाव, विजी ते, विजी हे. इथे नाला सोपाऱ्यामध्ये राहिला होती ना तर सारखा बाई 10,000 रुपये माझ्याकडनं घेऊन जायचे आणि तिकडे ते बाहेर काय कबाब पाव शेकून यायची. तर ते 10,000 रुपयाचा आज दिलंय. घ्या ऐका. आणि हे उपाशी मित्र मंडळ. आणि इथं काय काय मी काम करते घ्या ऐका. पंतप्रधान. सो चलो पहिला आता खाऊया फटाफट आणि डायरेक्ट मीटिंगला निघूया. चलो. माझं स्वतःचं मी आज टाकलंय. सो गाईज जस्ट आमची मीटिंग वगैरे संपली आपल्या रणरागिणी महिला क्रीडा मंडळाची. फक्त इथे आता 2 रणरागिणी राहिल्यात, बाकी सगळ्या गेल्या. सो लवकरच आपली डेट सुद्धा रिव्हील होईल. डेट आपली पडली आहे सराव शिबिराची, सरावाची. आपला सराव शुभारंभ कधी होण्याची डेट लवकरच येईल. माझ्या इन्स्टा अकाउंटला जाऊन तुम्ही बघा तिथे आपली डेट कधी येणार आहे ती दहीहंडीची सरावाची. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यापुढे सुद्धा आपले ब्लॉग असे येत राहतील. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. त्यासाठी सर्वांना मनापासून थँक्यू सो मच. सर्व तुम्ही लास्टपर्यंत माझ्यासोबत या ब्लॉगमध्ये राहिलात. सो जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.